मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना जराशी सोडून जनरीत येना सखे ग साजणी येना मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना रूपास आलं भरा मुखडा तू जाग अतिसा जरा माझ्या शिवारी ये तू जरा सारा घालीन तुझा पाकरा माझे डोळे शिणले ग तुझी वाट पाहुनी ग गुलाबी गालात हसत येना सखे ग साजणी येना जराशी लाजत मुरकत येना सखे ग साजणी येना मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना सखे ग साजणी येना सखे ग साजणी येना वा मित्रा, असं वाटत होतं मनापासून खरंच बोलवतोय कोणाला तरी ये ना म्हणून. असो, तुमच्या कमेंट्स ऐकूयात. कसं वाटलं गाणं तौफिक जी? मुझे ऐसे लगा ये गाना सुनने के बाद कि ये गाना आपने बहुत ही ऑर्डिनरी तरीके से गाया है और इसमें बहुत कुछ हो सकता था आप चाहते थे तो. सो एनीवे, ऑल द बेस्ट. ओके सर. अवधूत, मी कौतुक सुरुवातीला करेन ज्यांनी ह्या गाण्याला रिअरेंज केलं ते कमलेश आणि राहुल रानडे आपले. दोनों ने मिलकर जो हम सोच रहे हैं नव्या युगाचा सूर, वो बिल्कुल यहाँ पे स्थापित करने की कोशिश की है और वो लोग कामयाब रहे हैं दोनों. वा. आणि तुझ्या गाण्याबद्दल एवढंच सांगेन मित्रा की सुराला गाणं खूपच कच्चं झालं, खूप कच्चं झालं. तर माझं तुला हेच सांगणं आहे की तू सुराचा अभ्यास नीट कर. नक्की. ऑल द बेस्ट. थँक्यू. या गाण्यामध्ये सुद्धा पियानिकाचा इतका उत्तम वापर त्यांनी केलेला आहे. तर मला फार कुतूहल आहे त्या वाद्याविषयी. मी अतुलजी तुम्हाला विनंती करतो की आम्हाला या वाद्याविषयी थोडंसं सांगा पण, आणि एक छोटी झलक प्लीज आमच्यासाठी. ये इंस्ट्रूमेंट है, इसको बोलते हैं पियानिका. जो अभी हमने एक गाना बजाया क्योंकि तुम ही हो, उसमें म्यूजिक डायरेक्टर मिथुन, उन्होंने खुद ये इंस्ट्रूमेंट बजाया और मैंने भी अभी काफ़ी रिकॉर्डिंग्स में यूज़ किया. तो ये फूंक से बजता है. तो मैं थोड़ा सा आपको बजा के दिखाता हूँ. प्लीज प्लीज. वा वा. थँक्यू सो मच अतुलजी, धन्यवाद. थँक्यू. आणि आता जाणून घेऊयात परीक्षकांकडून किती गुण मिळत आहेत. तौफिकजी. तौफिकजींनी ग दिलाय. थँक्यू सर. अवधूतने म दिलाय. थँक्यू सर. तुझ्या पुढच्या सगळ्या गाण्यांसाठी खूप शुभेच्छा तुला. थँक्यू. थँक्यू सर.